मंडळी, आज आपण एक वेगळ्या प्रकारची भेळ बघणार आहोत. पाणीपुरी फ्लेवर भेळ. मस्त चटपटीत अशी ही भेळ होते. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी ही भेळ आहे. चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. नमस्कार मंडळी, ऋतुराधा रेसिपीज मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आता याच्यासाठी साहित्य काय लागते बघा. मी एक मुठभर पुदिना, मुठभर कोथिंबीर, 2-3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तसेच थोडे शेंगदाणे, चवीप्रमाणे मीठ, लिंबू, चाट मसाला, जिरे पूड आणि काळं मीठ घेतले आणि चिरमुरे किंवा मुरमुरे घेतलेले आहेत. आता प्रथम आपण मसाला करून घेऊया. त्यासाठी मी काय करणार आहे, कोथिंबीर आणि पुदिना स्वच्छ धुवून घेतलेले आहेत ते आणि मिरची मिक्सर मधून बारीक करून घेणार आहे. हे बघा, हे असं आपण मिरची आणि कोथिंबीर पुदिना मिक्सर मधून बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. त्यानंतर मी एका कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम करून घेतले. प्रथम त्यामध्ये आपण शेंगदाणे तळून घेऊया. छान कुरकुरीत होईपर्यंत शेंगदाणे तळून घ्यायचे. शेंगदाणे एकदा तळून झाले की ते बाजूला काढून ठेवायचे आणि आपण जी पेस्ट तयार केली आहे ती यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची आहे. आपण पुदिना, कोथिंबीर आणि मिरची ह्याची जी पेस्ट केलेली आहे ती पेस्ट आपण तेलात व्यवस्थित परतून घेत आहोत. त्यानंतर एक एक जिन्नस घालूया. इथे मी काळं मीठ घातलेलं आहे, चवीप्रमाणे काळं मीठ, जिरे पूड एक अर्धा चमचा, चाट मसाला एक अर्धा चमचा ह्याच्यामध्ये घालायचा. त्यानंतर लिंबाचा रस, एक अर्धा लिंबाचा रस इथं मी घातलेला आहे आणि त्यानंतर एक अर्धा चमचा साखर यामध्ये घातली. आता हे मिश्रण आपल्याला चांगलं परतून घ्यायचंय. चांगलं तेल सुटेपर्यंत आणि मिश्रण चांगलं कोरडं होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचंय. हे बघा, इथं मिश्रण परतून झालेलं आहे. साधारण 2 ते 3 मिनिटं याच्यासाठी लागली. आता मुरमुरे घेतले किंवा चिरमुरे घेतले, तुमच्याकडे काय म्हणतात ते मला कमेंट करून नक्की सांगा. त्यात प्रथम शेंगदाणे जे आपण तळून ठेवले होते ते घातले. त्याच्यानंतर तयार केलेला मसाला घातला. मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. हातानेच मी व्यवस्थित मसाला हा मुरमुऱ्यांना लावून घेतलाय, चोळून घेतलेला आहे. आणि ही आपली पाणीपुरी फ्लेवर भेळ तयार आहे. ह्यात तुम्ही हवा असेल तर फरसाण घालू शकता, शेव घालू शकता. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्याच्यामध्ये चेंजेस करू शकता. मस्त चटपटीत चविष्ट अशी ही भेळ तयार होते. करायला खूप सोपी आहे. संध्याकाळच्या खाण्यासाठी, प्रवासात घेऊन जाण्यासाठी, टिफिनमध्ये छोटासा खाऊ म्हणून देण्यासाठी ही भेळ एक छान ऑप्शन आहे. नक्की करून बघा. घरातल्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाही मनापासून आवडेल. मग मंडळी, कशी वाटली ही रेसिपी? आवडली का? आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. आणि मंडळी, स्वतःची काळजी घ्या. असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा. त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा, कारण अशा मस्त चटपटीत रेसिपी बरोबर जुन्या पारंपरिक रेसिपी सोप्या पद्धतीने कशा करायच्या हे आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो. बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे अशा नवीन नवीन रेसिपीच्या अपडेट्स तुम्हाला येत राहतील. आणि ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.